शेतकऱ्यांसाठी 6 मोठ्या ठळक घोषणा. चला पाहूया पहिली अपडेट. कृषी विभागाने आरबीआयच्या सहकार्याने विकसित केलेल्या प्रोग्रामेबल केंद्रीय बँक डिजिटल चलन म्हणजे PCBDC प्रणालीद्वारे अनुदान वितरण केले जाते. या प्रकल्पात शेतकरी आणि विक्रेत्यांचे PCBDC ॲपवर नोंदणी केली जाते. अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या डिजिटल वॉलेटमध्ये वाउचर स्वरूपात जमा होत असून अधिकृत खरेदीनंतर ती थेट विक्रेत्याच्या खात्यात हस्तांतरित केली जाते, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपण 2 नंबरची अपडेट पाहूया. 2 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, राज्यातील शेतकऱ्यांना पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञान आधारित आणि तात्काळ मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत क्रॉपसॅप 2.0 हा अद्ययावत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सोयाबीन, कापूस, भात, तूर, मका, ज्वारी, ऊस आणि हरभरा या प्रमुख पिकांचा या प्रकल्पात समावेश असून कीड व रोगांमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. क्रॉपसॅप 2.0 अंतर्गत महाविस्तार ॲपद्वारे AI फोटो आयडेंटिफिकेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढवण्याची शक्यता असलेल्या भागांबाबत कृषी अधिकाऱ्यांना अलर्ट मिळणार असून तात्काळ पीक संरक्षण सल्लेही ॲपवर उपलब्ध होतील. अचूक निदान, अचूक सल्ला आणि चला परतुवा कीड रोगाचा हल्ला हे या उपक्रमाचे घोषवाक्य असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया. 3 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर महाविस्तार 2.0 ॲपमध्ये शेतकरी डायरी, पीक सल्ला, हवामान अंदाज, कीड रोग ओळख, बाजारभाव, विविध योजना, डेबिटी माहिती आणि AI आधारित चॅटबॉट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच टेलिफोन आधारित सल्ला, डिजिटल पीक नोंदी DCS आणि अधिक सुलभ UIची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच वसुधा AI सेवा आणि सक्रिय पीक सल्ला प्रणाली अंतर्गत टोल फ्री क्रमांक या ठिकाणी वरून शेतकऱ्यांना पीक माहिती, बाजारभाव, हवामान, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि शासकीय योजनांबाबतचे थेट कृषी मार्गदर्शन दिले जाणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपण 4 नंबरची अपडेट पाहूया. महसूल विभागाचा मोठा निर्णय. लिलावधारकांना वाळू घाटातील एकूण उपलब्ध वाळू साठ्याच्या 10% वाळू लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी विनामूल्य देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आता आपण 5 नंबरची अपडेट पाहूया. मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजनेमुळे शेतकऱ्यांचे वाद मिटून जातील. शेतीमाल बाजारात पोहोचवणे सोपे होत असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपण 6 नंबरची अपडेट पाहूया. स्वामित्व योजनेतून आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका, सनद फी माफ करण्याची महसूल मंत्र्याची मोठी घोषणा.